सर आज आपले नेमके काय आदेश होते आणि आपण काय कारवाई केली? महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेमार्फत शिवपानंद रस्ते खुले करण्यासाठी शासनाने एक योजना राबवली होती. त्यामार्फत शासनाकडून सर्व शेतकऱ्यांना एकत्रित बोलवून तहसील कार्यालय चांदोड यांच्याकडे मिटिंगा पण झाल्या होत्या. त्याच्यामध्ये असं सर्व शेतकऱ्यांनी जर आपापसात समझोता झाला तर ते शेतरस्ते खुले करणे याबाबत सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलेलं होतं. परंतु वाघदर्डी व भडाणे या गावचा हा कमीत कमी 25-30 वर्षापासून हा बंद असलेला रस्ता मोजणी विभागाने हद्दीखोरा निश्चित केल्याप्रमाणे व मान्य तहसीलदार यांच्याकडील आदेशाप्रमाणे पोलीस बंदोबस्तामध्ये आज वाघदर्डी व भडाणे या गावचे ग्राम महसूल अधिकारी असतील किंवा मंडळ अधिकारी असतील तसेच पोलीस बंदोबस्त दोन्ही बाजूचे शेतकरी यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यामुळे आज आपल्यासमोर रस्ता खुला करण्याची कारवाई सर्वांच्या खेळीमेळीच्या वातावरणात चालू आहे. दर्डी शिवे आणि ही जो 20 ते 25 वर्षापासून बंद होती, पण आज सरकारच्या आदेशानुसार आणि शासनाच्या नियमानुसार तो आज खुला करण्यात आला. आता पहिल्या भरपूर अडचणी येत होत्या. बऱ्याच लोक शेतकऱ्यांना गावाच्या खालतून यावं लागत होतं. 10-10 किलोमीटर अंतरावरून 7-7 किलोमीटर अंतरावरून इथलं पूर्ण जे मधले शेतकरी त्यांची फुल अडचण येत होती. तर त्यांना दळणवळण करायला जागा नव्हती. आता हा रस्ता खुला झाल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, दळणवळण चालू होणार आहे. आणि हा 2 शिवांचा रस्ता गावाचा रस्ता असल्यामुळं या रस्त्याचा दळणवळण जास्त आहे. वाघदर्डी भडाणा या शिव रस्ता आज 25 वर्षापासून बंद असलेला आज हा खुला करण्यात आला आहे व अनेक शेतकरी या रस्त्याला फार वैतकून संताप झाला होता. त्यांचं दळणवळणाचा मार्ग हा फार बंद होऊन गेला होता, पण आज तो खुला करण्यात आला आहे. त्याच्यामुळे काय फायदा होणार? याच्यामुळे फायदा असा की जे शेतकऱ्यांना कमीत कमी 10 किलोमीटरवरून जावं लागत होतं ते आज फक्त 1-2 किलोमीटरवरून जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यांच्यावर.